माहूर येथे 3 एप्रिल रोजी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन परमपूज्य श्याम भारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी विशाल सिंग चव्हाण, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। शिवभोजनालयामुळे माहूरगड शहरातील एकटे जीवन जगणारे वयोवृद्ध, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असलेले येथील कुटुंब तसेच शहरातील बेघर नागरिक, ग्रामीण भागातून आलेले निराधार शेतकरी यांना हक्काचे जेवण तेही अल्पदरात मिळत असल्यामुळे गरजू नागरिकांत आनंद व्यक्त केला जात आहे। सरकारने असं उघडलं, शिवभोजनामुळे बरेच गोरगरिबांना फायदा होत आहे। तरी सरकारला माझी अशी विनंती आहे की 100 ऐवजी सरकारला अशी विनंती आहे की 100 ऐवजी जास्त देण्यात यावी। कारण माहूर हा तीर्थ ठिकाण आहे, येणं जाणं तीर्थ ठिकाण चालू राहतात। कारण शिवभोजन सरकारने 10 रुपयाऐवजी 5 रुपये केलं, त्यांना धन्यवाद आहे। कारण शिवभोजनमुळे गोरगरिबांना आम्हाला बराच आधार होत आहे। आमचा लॉकडाऊनमुळे पेपरचा खप सुद्धा कमी होत आहे, त्याच्यामुळे आम्हाला शिवभोजनचा आधार मिळत आहे। कारण आम्ही शिवभोजन आधार मिळाल्यामुळे आमची प्रकृती कसतरी चांगली आहे। माहूर हा तीर्थस्थान आहे आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असल्यामुळे शासनाने जी शिवभोजन थाळीची योजना चालू केली, इथे भाविकांची गर्दी नेहमीच असते। सध्या 100 थाळीची जी चालू केलेली आहे स्कीम, ती कमी पडत असल्यामुळे आणि भाविकांची गर्दी बघून इतर लोकांची गर्दी, रोज मजुरी करणारे शिवभोजन थाळीसाठी रांगेत राहतात। 50 थाळी अजून वाढवले तर महोदय साहेबांनी ही विनंती करावी, 50 थाळी वाढवून द्यावी। मी सुदर्शन नाईक तालुका प्रमुख या नात्याने आणि विदर्भ चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही विनंती करतो। माहूर शहरात शिवभोजन केंद्र ज्या ठिकाणी गरज आहे अशा कपिलेश्वर, धर्मशाळा, बसस्थानक, सोनापीर दर्गा, बँक, न्यायालय मार्ग व बाहेरील लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी असल्यामुळे अनेक निराधार, हालाकीचे जीवन जगणारे, वयोवृद्ध, म्हातारे, एकाकी जीवन जगणारे व स्थलांतरित नागरिक यांची चांगली सोय झाली आहे। विदर्भ न्यूज करिता वाई बाजार येथून कार्तिक बेहरे व अनवर खिच्ची।